सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने शिक्षणाधिकारी साईलता सामलेटी यांची भेट घेऊन शिक्षक परिषदेच्या वतीने चर्चा करून राज्य उपाध्यक्ष दीपक खेरनार, जिल्हाध्यक्ष रमेश गोहिल, जिल्हा कार्यवाह सरचिटणीस रावसाहेब जाधव, जिल्हा संघटक प्रशांत शेवाळे, प्रतिनिधी वैभव पासनी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की पेसा क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना प्रोत्साहन भत्ता दरमहा 1500 रुपये देण्यात यावा व मागील फरक अदा करावा। शिक्षकांचा पगार दरमहा एका तारखेला झालाच पाहिजे। ज्या गटाचा पगार होणार नाही त्या गटातील संबंधितांवर पगार न होण्याची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी। निवड श्रेणी टप्पा क्रमांक 3 ते कामकाज त्वरित सुरू करावे। प्रलंबित असलेले वरिष्ठचे वेतन श्रेणी प्रस्ताव व स्थायित्व प्रस्ताव त्वरित निकाली काढावे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पदोन्नती करण्यात यावी। इयत्ता 5वी व इयत्ता 8वीचे वर्ग विद्यार्थी संख्येच्या विना अट सुरू करणे याबाबत सकारात्मक विचार करावा। चांदवड नांदगावसह बऱ्याच तालुक्यांमधील वेगवेगळ्या फरक बिलाच्या रकमा अद्याप मिळालेल्या नाही, त्यासंबंधी त्वरित कार्यवाही व्हावी। पदोन्नती होता शिक्षकांचे समायोजन त्वरित करावे म्हणजे पगाराची येणारी अडचण होणार नाही। जनगणना कामकाज करणारे प्रगणक व पर्यवेक्षक शिक्षकांना माहे मे व जून 2024 वाहतूक भत्ता व प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा। जनगणना कामकाज करणाऱ्या शिक्षकांना विशेष रजांची सवलत देण्यात यावी व तशी नोंद सेवा पुस्तकात करण्यात यावी। जनगणना कामकाजामुळे नियमित शालेय कार्यालयीन कामकाजात व अतिरिक्त ताण येत असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशासकीय सहकार्य करण्यात यावे। या मागण्यांचे निवेदन त्वरित पूर्ण करण्यासंबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली। शिक्षणाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। या प्रसंगी चांदवड तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष संतोष शार्दूल, चांदवड तालुका कार्यवाह सरचिटणीस कार्तिक जाधव, संपर्क प्रमुख दीपक घोलक, प्रल्हाद भामरे, नाशिक तालुका कोषाध्यक्ष भानुदास चव्हाण, शाहुल वानखेडे आदी जण उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी शामराव सोनवणे, दिंडोरी। आज जिल्हा परिषद नाशिक येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने निवेदन देण्यात आलं। माननीय शिक्षणाधिकारी मॅडम यांना हे निवेदन दिलं। या निवेदनामध्ये एक पहिलं जे निवेदन आपण दिलं त्यामध्ये जनगणना ड्युटी करणारे शिक्षक कर्मचाऱ्यांना माहे मे आणि जून पगारामध्ये वाहतूक भत्ता व प्रोत्साहन भत्ता कपात न करता संबंधित कर्मचाऱ्यांना शिक्षक कर्मचाऱ्यांना नियमित पगारामध्ये देण्यात यावा अशी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर सेवा पुस्तकामध्ये जनगणना ज्या रजांची नोंद आहे ती करण्यात यावी आणि जनगणनेमुळे कार्यालय अतिरिक्त शैक्षणिक आणि कार्यालयीन कामकाज व शिक्षकांना अतिरिक्त ताण येऊ नये या दृष्टीने सहकार्याची अपेक्षा आपण व्यक्त केलेली आहे। सोबतच निवेदनामध्ये पेसा क्षेत्रातील कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांना 1500 रुपये दरमहाप्रमाणे शासन निर्णयाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता, आदिवासी प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा अशी मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे। त्या दृष्टीने गट स्तरावर निर्देश द्यावे झडपीने अशी आपली मागणी आहे। जे शिक्षक परिषद आपल्या सर्वांना ज्ञात आहे की मागच्या महिन्यामध्ये पगार किती तारखेला झाला, तर तशी परिस्थिती परत येऊ नये या संदर्भातही माननीय शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आलेली आहे। 15 तालुक्यांपैकी एका तालुक्याची जरी माहिती नसली तरी संबंधित तालुक्यांचे पगार करून उर्वरित तालुक्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर तो पगार करण्यात यावा आणि तोपर्यंत शिक्षकांना जो भुर्दंड बसणार आहे त्याची जबाबदारी निश्चित करून माननीय गट शिक्षणाधिकारी किंवा गट विकास अधिकारी यांच्या पगारातून तो वसूल करण्यात यावा अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। आणि ज्या पद्धतीने मागच्या काळात जसं घडलेलं आहे ते पुढच्या काळात घडू नये अशी रास्त अपेक्षा आपण त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे। त्याचप्रमाणे चट्टोपाध्याय आणि निवड श्रेणीचे बरेचसे शिक्षकांची बिलं ही अजूनही अपडेट झालेली नाही आहेत किंवा ती अदा करण्यात आलेली नाही आहे, ती सुद्धा लवकरात लवकर करण्यात यावी या संबंधातही सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे निवड श्रेणी टप्पा क्रमांक 3 हा लवकरात लवकर सुरू करावा, कारण अजूनही बरेचसे शिक्षक हे निवड श्रेणीपासून वंचित आहेत, त्या संदर्भातही सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्च 2026 मार्च अखेर 15 तालुक्यांपैकी 14 तालुक्यातील शिक्षकांची फरक बिलं निघालेली आहेत। फक्त चांदवड तालुक्यातील एकही फरक बिल निघालेले नाही आहे। तर या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही आक्रमक भूमिकेत आहे आणि
परत जर अशी चूक झाली, आलेला निधी हा परत पाठवण्यात आलेला आहे, अशी घोळचूक जर भविष्यात नाशिक जिल्ह्यात झाली तर त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद हे उग्र आंदोलन छेडणार आहे. तरी पुनश्च एकदा या सर्व मागण्यांसंदर्भात माननीय शिक्षणाधिकाऱ्यांबरोबर साधक-बाधक चर्चा झालेली आहे. यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य करू असा त्यांनी आशावादही दिलेला आहे. त्याचप्रमाणे प्रलंबित असलेले स्थायित्व प्रमाणपत्र लवकरच त्याचीसुद्धा मंजुरी घेऊन ते पत्र देण्यात येईल या पद्धतीचंही मॅडमांनी शब्द दिलेला आहे. त्याचप्रमाणे इयत्ता 5वी 1 ते 4 असेल तर 5वी जोडणे आणि 1 ते 7 असेल तर 8वीचा वर्ग जोडणे, यासाठी शासनाने 5वीसाठी 30 आणि 8वीसाठी 35ची जी अट टाकलेली आहे, विद्यार्थी असल्यावरच वर्ग चालू करता येईल, या संदर्भातही आपण शासनाला कळवावं की संपूर्ण राज्यामध्ये अशी परिस्थिती नाही आहे की प्रत्येक ठिकाणी 30 आणि 35 मुलं मिळतील. तर या संदर्भातही आपण योग्य मार्गदर्शन त्यांच्याकडनं घ्यावं, हे सुद्धा आपण त्यांना विनंती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पेंडिंग असलेले प्रलंबित असलेले चट्टोपाध्याय बिलं ही सुद्धा लवकरात लवकर संबंधित शिक्षकांना मिळावी, त्यांचे प्रस्ताव मंजूर व्हावे, यासाठी सुद्धा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही आक्रमक आहे. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच TET CTET पात्र शिक्षकांना जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल लागत नाही त्याच्यानंतरच ही जी पदोन्नती आहे ती करावी, आणि या संदर्भातही त्यांच्याशी सविस्तर अशी चर्चा झालेली आहे. जय शिक्षक परिषद.